जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते, त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि एक वाक्य सांगू, प्रत्येक ताईला माझं एकच सांगणं आहे. ताईनो, एक वेळ तुम्ही अभ्यास कमी करा, काय अडचण नाही. एक वेळ तुम्ही स्वयंपाक करायला शिकू नका, काय अडचण नाही. एक वेळ तुम्ही चहा करू नका, कुठलं काम करू नका, निवांत बसा, काय अडचण नाही. पण ताईनो, तुमचा वाघासारखा जो बाप आहे ना, आपल्या वाघासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी गैरवर्तन करू नका. हाच तर खरा तुमचा परमार्थ आहे. आणि एक वाक्य सांगू, मी असं म्हणत नाही तुम्ही तुमच्या तोंडाला पावडर लावू नका. मी असं म्हणत नाही तुम्ही तुमच्या तोंडाला मेकअप करू नका. पण सांगू, तुम्ही तुमचं तोंड एवढं पण पांढरं करू नका, एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल. एवढं पण तोंड कधी पांढरं करू नका. आणि एक वाक्य सांगू महिला मंडळ, तुम्ही तुमच्या मुलीला सांगता तायड्या असे कपडे घाल, तसे कपडे घाल, सांगताना महिला मंडळ सांगा. महिला मंडळ काय अडचण आहे, काळाची गरज आहे, सांगितलंच पाहिजे. पण महिला मंडळ सांगू, मुलीच्या अंगावरती 5,000चे कपडे असावे, पण हिंदू संस्कृतीला शोभतील असे असावे. आणि महिला मंडळ मुलीला सांगा चांगले कपडे घाल, पण कधी कधी महिला मंडळ तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सांगा, दाद्या समाजामध्ये चालला ना, प्रत्येक मुलीला तू तुझी ताई समज. असं जर तुम्ही सांगितलं तर महाराष्ट्रातली 90% गुन्हेगारी जाग्याला थांबल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याबाबत तुमचं मत काय, तेवढं फक्त मला सांगा.